हाय सगळ्यांना नमस्कार, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचं वातावरण बघा कसलं झालंय. 7 वाजल्यात आणि किती आभाळ आले या. मी बघ मम्मीची किती छान वेणी घातली. आभाळ असलं आलंय की काय मापच नाही. दुपार धरणाची पाऊस होते, रानात जायला तर पाऊस कसं तरी वज या आणलं टाकलं. लय अपदा गाडी जाय नाही काहीच व्हाय नाही, लांब व्हावं लागतंय नुसती पंचायतच. काय झालं, काकाने आणलाय मुरुम आणि ती गुतलंय तिथं पाण्याने. आता पुढं पुढं घेते ती, आता ती खिवतय लय निघा नाही. बारकी गाडी जात नाही, मुरुम भरून गच आणलाय त्याच्यामुळे ते सगळं हे झालं ना, खचलाय. आता काय लय अवघड आहे, ते सगळं नाल्याचं तिथं वाहून येतंय ना, त्याच्यामुळे काहीच करता येत नाही. 2 व्हीलर जात नाही, काय नाही काय नाही. पोरांना तर गाडीच येत नाही, तिथनं तेवढ्यातल्या तेवढ्यात थोडं एवढ्या अंतरावर घसरतेच. कुठं जायचं म्हणलं तर हिथनं तिथपर चालत जायचं. मी का नाही महागावरती म्हणून लगेच उडी मारा. काय खाती या चल काय करू स्वयंपाक. लगेच उडी मारली नाही तर मी सुद्धा माझे कपडे अख्खे भरले असते. उतरले गाडी. अगं मी म्हणले ना, तिथून जाताना तिथनं ते ह्याच्या पण उतरून जाता किंवा हे करून बसा, मी तुम्हाला निघतो. हा अन्नाचं लय पण ना काय कर जाऊ, बसा आणि पाडा. मी महाग असते म्हणून मी डायरेक्ट उडी टाकली, गाडी धरली, दप्तर उतरलं. लय अवघड आहे. संध्याकाळचा वेळ झाला, गणपतीला वात उदबत्ती लावली, गणपती बाप्पांना, परत घरातल्या देवाला पण लावली. करायची की आरती करायची. रात्री मोदक केलं होतं मस्तपैकी, आता उद्या आणि करायचं. उद्या लक्ष्मी पण यायच्या म्हणल्यानंतर उद्या आमच्यात नसतात पण बाकीच्यांच्यात असतात ना, बऱ्याच जणांच्यात असतात. बघाय बाई जायचं आता सोमवारी. उद्या नाही की सोमवारी जायचं असतं की त्यांच्यात. ते गुजबाईला पण जायचंय, आजी म्हणली बापून तू ये आणि मग आपण माघारी येऊ. पण आपल्याला चौघांना या येत नाही. आपली गाडी घेऊन जाऊ की अण्णा येताना परत तरासी उशीर होत. मी नाही तू तुम्ही तू बापू येते. आम्हाला काय चालतंय, असं जायचंय. स्वयंपाकाची तयारी करायची आता. अयो ही पडलं वय खाली, कस काय ग ही मॅट कशी काय पडली. काय माहिती मला जे पडत नाही. काळ काळ दिसायला लागलं. पलीकडे गेलं की थोडस वरण भात करावं म्हणलं आणि भाकरी आहे ना. ती वरण भात घट्ट म्हणते, वरण घट्ट करले पातळ करून. हा आणि काय काय वाजतंय ग. पोलिसाची गाडी किंवा ॲम्ब्युलन्स नाही आली. नाही निघायला आताशी लय ताण आहे उगाच ग. सकाळपासून ही झाला, मगाशी लय आमका पाऊस आला, ती बसलंय गुतून लय अपदा जीवाचे. मुरुम घालाय पुऱ्याला तेल केलं, माझा कसा बसला. पुऱ्या ना, सकाळी पुऱ्या केल्या होत्या. ते थोड्याशा पुऱ्या तशाच असतात बा. असं माझं कसं तो खायचा तर लय चटका, आणि खाल्ल्यावर पण तिला काही पण होतं. तिथं लय नाटकं असतात नुसते, असंच नकून तसंच नकून. मग असं खाल्ल्यावर कसं जेवली असं विचार. कसं किती वेळा मी पहिल्यांदा गेली, एक पुरी खाल्ली. म्हणजे सकाळी मी जेवली, मला लय भूक लागलेली. आलेलं पहिलं मी 2 चपात्या खाल्ल्या. परत पुरी आणि गुळवणी केली. आमच्या आत्याचं असं म्हणणं आहे की गुळवणी आणि पुरी छान लागते, म्हणून मग आत्या म्हणल्या आज पुरी आणि गुळवणी करायची. मी म्हणलं चालतंय. मग आम्ही परत पुऱ्या केल्या, गुळवणी केलं. आत्या म्हणल्या गुळवणी आणि पुरी पण छान लागते. परत 2 वाजता काय केलं मी, 2 वाजता का नाही, एक पुरी आणि कुत्री कुठे गेली सर, तिला दिसू दे की ती येते बघायसाठी व्हिडिओ मध्ये. 4 वेळा त्याच्यात मध्ये येते या, त्याला दिसू दे ना वाईट. इकडे बघ, इकडं मम्मी दिसतोय का तू, बघ तुला बटाट्याची भाजी खाल्ली. हा बरं असू दे, तुझं लय झालंय. म्हणलं संध्याकाळचा व्हिडिओ आपला छान असा चपाती खाल्ली आता इतक्यात. असंच करीत करीत म्हणलं मस्त एक व्हिडिओ काढा, मग स्वयंपाक करावं. मस्त संध्याकाळचं वातावरण झालंय. मुरुम करतात नाही, पुढं ढकलतात ते. जेसीबी कोणाची आली? त्यांचे ते भाऊजींचं सगळं जेसीबी ते हवाय मुरुम आणलाय बा. भाऊजींची म्हणजे ते आणलेल्या. त्या आविष्कार काकाची का? अन्नाचं काय चाललंय, अभ्यास झाला का तुमचा सगळ्यांचा. त्याला म्हणा उर का गणपतीची आरती ही मस्तपैकी करून घेऊ आधी आणि मग स्वयंपाकाला लागू. बाय सगळ्यांना, शुभ संध्याकाळ. गप्पाचा व्हिडिओ मस्तपैकी काढला एक छान असा. पोते घे ग बाळा इथं तवर चिरती. कशात शाबू नाही, शेंगदाण्याचा कूट करून ठेवलाय एकदाच.
लाईट येते जाती वारं कावदान पावसामुळे हे होतंय त्याच्यामुळे मी आपलं एकदाच करून ठेवलं. तुझा फोन पण चार्ज कर. मोबाईल लावते की चार्जिंगला लावावं लागतंय सगळी तजवीज करावं लागते काय करता. काय गुळवणी होय गुळवणी ठेवले आजीने. म्हणलं मला वाटलं तेल राहू दे गुळवणी ठेवले आजीने ती वड मारू पोट तू तिला लय ताण पडतोय. कुणाला मला होय मला कशी तर